dear students, today we are going to see speaking course. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण असा काही भाग शिकणार आहोत की जे आपल्या प्रत्येकाला उत्सुकता वाटत असते मनामधून की आपल्याला इंग्रजी बोलता आलं पाहिजे. बरेच वेळा आपल्याला वाटत असते की आपल्याला इंग्रजी बोलता येते, समजते, लिहिता येते, मग इंग्रजी का येत नाही आपल्याला, असा सुद्धा आपल्या मनामध्ये एक नर्वस आलेला असतो, नाही का? याच्या मागचा एकच उद्देश आहे की तुमची व्होकॅब्युलरी किंवा ग्लॉसरी ही तुमची कुठेतरी कमी पडत आहे. जर तुम्ही यासाठी वारंवार जर प्रॅक्टिस केली, वारंवार कोणाशी बोलताना किंवा कन्व्हर्सेशन करत असताना जर इंग्रजीमधून बोलत असाल तर ऑटोमॅटिक ते गोष्ट तुमच्या अंगवळणी पडेल. जसं की आपली मदर टंग मराठी आहे, बरोबर आहे, तर उपजतच आपण मराठी बोलत आहात का? नाही. लहानपणापासून तर आपण जसं मोठं होत गेलेलो आहे तशी आपल्या याच्यावर काय झालेली आहे, मराठी भाषेची आपल्या याच्यावर सराव झालेला आहे. जसं आपल्या घरामध्ये सगळ्यात पहिला गुरु जी आहे ती कोण असते बरं? आपली आई. लहानपणी म्हणजे आपल्या तुम्ही गर्भामध्ये असतानाच आपली आई घरामध्ये जे काही शब्द उच्चारत असेल किंवा ज्या शब्दाचा वापर करत असेल तशा प्रकारचे तुमच्यावर काय होत असतात, शब्दांचा पगडा त्या ठिकाणी पडत असतो. जन्माला आल्यानंतर वारंवार तेच शब्द ती म्हणत असताना तुमच्या कानावर पडत असते आणि कानावर पडल्यामुळे काय होते, तुमच्या तोंडामधून सुद्धा सुरुवातीला जो पहिला शब्द निघतो तो एकतर आ ई असा शब्द निघतो किंवा आई जर पाणी पी मम तर मम्मी असं म्हणता तुम्ही. तर अशा प्रकारची काय होत असते, मराठी भाषेमधूनच तुमच्यावर तशा प्रकारचं काय झालेलं आहे, सराव झालेला आहे. तेच शब्द तुमच्या कानावर पडल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी लवकरच मराठी भाषा अवगत करू शकता. जसं की प प प प पप्पा अशा प्रकारचं. म्हणजे हे शब्द काय होतात, तुमच्या कानावर वारंवार पडत असल्यामुळे तुम्ही लवकर ते शब्द बोलू शकता, नाही का? तसंच इंग्रजी भाषेचा जर आपण वारंवार सराव केला तर निश्चितच तुम्ही सुद्धा इंग्रजी काय करू शकाल, जसं मराठीमध्ये बोलता तशाच पद्धतीने इंग्रजीमध्ये सुद्धा बोलाल. आणि प्रत्येकाला वाटते आपण इतरांसमोर काहीतरी बोललं पाहिजे किंवा मला बोललं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असते. पण प्रश्न कुठे येतो? प्रश्न हा नेमका येत असतो की आपल्याला व्यवस्थित मांडता येत नाही. दुसरी गोष्ट, आपण कुणासमोर डेअरिंग करत नाही बोलण्याचं. तर हा जो तुमचा नॅरो पॉईंट आहे, नर्वस सिस्टीम आहे, ही मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला बाजूला करणार आहे. म्हणजेच तुम्हाला त्या गोष्टीविषयी काय करायचं आहे, एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला इंग्रजी बोलायचं आहे. तर आपण आजच्या तासामध्ये लेसन 1 मध्ये कशा पद्धतीने आपण इंग्रजीमध्ये बोलण्याचा सराव केला पाहिजे, आपल्याला इंग्रजी का आलं पाहिजे, का येत नाही, कशा पद्धतीने इंग्रजी बोलता आलं पाहिजे, याचा आपण वारंवार सराव करायला पाहिजे. ही गोष्ट आपल्याला आजच्या व्हिडिओमधून माहिती पडेल. तर बघा, जसे की आपण बरेच वेळा काय होत असते, आपण बोलत असताना कुणाचा शब्द कानावर आला, ही इज गोइंग टू मार्केट, पण नेमकं ही काय आहे, ही इज डिफरंट, इज इज डिफरंट अँड गोइंग इज डिफरंट. आपल्याला याच्यामधलं काही लक्षात येते का? आपल्याला यामधून काही संबोध होत नाही. फक्त आपल्या कानाला ऐकायला आलेलं आहे की ही इज गोइंग टू मार्केट, पण त्यामधून काय बोध झालेला आहे, तो मार्केटला जात आहे हे ज्यांना समजलं त्यांना समजत आहे. सगळ्यांना फक्त कानाला ऐकू आलेलं आहे की ही इज गोइंग टू मार्केट. तर एवढ्याने आपण इंग्रजी बोलता येईल का? नाही. तर यासाठी तुम्हाला कशाची गरज असते, तर यासाठी तुम्हाला एकच 3 गोष्टी लक्षात ठेवायची आहे. 1 नाही, 2 नाही, तर 3 गोष्टी तुम्हाला ॲट टाइम लक्षात ठेवायच्या आहे. नंबर 1, मग त्या कोणत्या आहेत? प्रॅक्टिस, म्हणजे सराव, वारंवार सराव करणे. आता वारंवार सराव कसा होईल, तर त्यासाठी तुम्हाला इन्क्रीज युअर ग्लॉसरी, इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी, शब्दाचा साठा तुम्हाला वाढवावा लागेल. आणि त्या शब्दाचा साठा वाढल्यानंतर तुम्हाला ती स्वतः सुद्धा प्रॅक्टिस करणं गरजेची गोष्ट आहे. ते सेकंड थिंग कोणती आहे? गाईड, मार्गदर्शक. तुम्हाला योग्य मार्गदर्शक लाभले तर निश्चितच तुम्ही काय कराल, त्याचा वापर निश्चितच कुठे बरोबर झाला, कुठे चुकीचा झाला तर हे तुम्हाला लगेचच समजून सांगितलं तर लगेच त्यामध्ये तुमचं काय होईल, इम्प्रूव्हमेंट होईल. मग मला जमते म्हणून. तर त्यासाठी दुसरी गोष्ट कशाची गरज आहे? पेशन्स. दुसरी गोष्ट कोणती आहे? पेशन्स. म्हणजे तुमच्याकडे संयम सुद्धा तेवढाच असला पाहिजे. हो ठीक आहे, थोडंफार तुम्हाला इंग्रजीत असेल, आय एम अ गर्ल, आय एम अ बॉय,
मी मुलगा आहे, मी एक मुलगी आहे, एवढ्यापुरतं येणं महत्त्वाचं नाही आहे. कारण आज मोठ्या मोठ्या ठिकाणी इंग्रजीचा वापर केला जातो आहे आणि बरेच विद्यार्थी परीक्षा देतात, बरेच विद्यार्थी पास सुद्धा होतात. पण फार निवडक विद्यार्थी जे आहे ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये समोर जात आहे. कारण काय याच्या मागचं कधी विचार केलात का? तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ज्या इंटरव्ह्यू घेतल्या जातात त्या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये जनरली इंग्रजीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात आणि तुमचे आन्सर सुद्धा कशामधून द्यायचे असतात? तुम्हाला इंग्रजीमधून द्यायचे असतात. तर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा इंटरव्ह्यू कशा पद्धतीने असतो याविषयी सुद्धा आपण ते माहिती देणारच आहोत. पण तत्पूर्वी इंग्रजी कसं शिकायचं, कशा प्रकारे गेन करायचं इंग्रजी हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे, जे आपली जी की आहे लर्निंग की, त्यातला जो थर्ड टाईप आहे तो म्हणजे कोणता आहे? पर्सिव्हरन्स. पर्सिव्हरन्स म्हणजे चिकाटी. एक दिवस केलं म्हणून झालं, जाऊ दे काय पडलं त्याच्यामध्ये, नाही आलं तर नाही आलं, असं जर तुम्ही कंटाळवाणं केलं तर कधीही आयुष्यामध्ये प्रगती होणार नाही. यू आर नॉट डेव्हलप इन युअर लाईफ. तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये प्रगती होऊ शकत नाही किंवा इम्प्रुव्हमेंट होऊ शकत नाही किंवा विकसित होऊ शकत नाही किंवा विकास करू शकत नाही. कारण काय आहे, कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्यामध्ये पर्सिस्टन्स असणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पर्सिव्हरन्स असणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चिकाटी असणं आवश्यक आहे. सोडपकड करू नये. बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं, जाऊ दे आजच्या दिवस नाही लेक्चरला गेलं किंवा एक दिवस अभ्यास नाही केला तर काय फरक पडणार आहे, हे असे जे विचार येतात हे कधीच तुमच्या डोक्यामध्ये आणायचं नाही. तर नेहमी आनंदाने त्या गोष्टीला काय करायचं, सामोरं जायचं. ठीक आहे. तर चला तर वेळ न घालवता आपण आजच्या लेक्चरला चालू करूया. कारण मी एवढ्याने तुम्हाला काय सांगते आहे, काय कारण आहे एवढ्याने सांगायची, आज जे युग आहे, ज्या पिरियडमध्ये आपण जगतो आहोत, हा संपूर्ण AI युग आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज AI मुळे एवढं सॅच्युरेशन वाढलेलं आहे की ज्या कंपन्यामध्ये 50,000 कर्मचारी कार्यरत असायचे तिथे आता फक्त AI मुळे 20,000 कर्मचारी कार्यरत आहेत. मग राहिले की शिल्लक किती होते? 30,000 कर्मचाऱ्यांना AI मुळे काय करावं लागलं, त्यांच्या रोजगाराच्या संधी गमावाव्या लागलेल्या आहे. जागोजागी कंपन्यामध्ये सुद्धा बरेच कर्मचारी काढून टाकले गेलेले आहे. कारण AI मुळे काय झालेलं आहे, इच अँड एव्हरीथिंग पॉसिबल, सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. त्यामुळे जे तुम्ही ॲव्हरेजमध्ये असाल तर आता ॲव्हरेजला उपयोग नाही आहे. तर बियॉन्ड ॲव्हरेजच्या पुढे तुम्हाला जायचं आहे, तरच तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे समाजामध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी कराल किंवा स्वतःला स्पर्धा म्हणून जिंकायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं लाईफमध्ये इंग्रजी बोलणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहील. चला तर आपण वेळ न घालवता मेन उद्देशाकडे येऊया. लेट्स स्टार्ट. इंग्रजीमध्ये पार्ट ऑफ स्पीच हा प्रकार ऐकला असेल. पार्ट ऑफ स्पीच किती आहे? पार्ट ऑफ स्पीच किती असतात? पार्ट ऑफ स्पीच हे किती असतात? 8 असतात. किती असतात? 8 असतात. या पार्ट ऑफ स्पीच मध्ये म्हणजे शब्दांच्या जाती. पार्ट ऑफ स्पीचचा अर्थ काय होतो? शब्दांच्या जाती. तर या पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपल्याला सुरुवातीला जी पार्ट ऑफ स्पीच आलेली आहे त्याला काय म्हणायचं? आता पार्ट ऑफ स्पीच नेमकं काय आहे बरं? शब्दाच्या जाती आहेत. मग ते नेमकं काय असते? वाक्यातील शब्दाचे वर्गीकरण. वाक्यातील शब्दाचे वर्गीकरण. प्रत्येक शब्द वाक्यामध्ये कोणतं कार्य करतो त्यावरून त्याचा पार्ट ऑफ स्पीच लक्षात घेत असतो. याला आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणायचं. बरोबर आहे? तर बघा, आता फॉर एक्झाम्पल मध्ये बघूया. रमेश आला आहे किंवा मी जेवत आहे. आता यातलं काय तुम्हाला समज होईल? मी जेवत आहे, मी इज डिफरंट, जेवत डिफरंट, आहे डिफरंट. म्हणजे कशाशी काय ॲक्शन दिसते आहे का? म्हणजे असं काय तुम्हाला लक्षात आलेलं आहे मी कशासाठी वापरला आहे, मी काय आहे? तर या संदर्भात जे काही वर्गीकरण केलेलं असेल किंवा प्रत्येक शब्द वाक्यामध्ये कोणतं कार्य करतो हे जोपर्यंत तुम्हाला नीट कळत नाही तोपर्यंत आपल्याला इंग्रजीची वाक्यरचना करता येणार नाही. तर यासाठी आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल? हे जे काही पार्ट ऑफ स्पीच 8 आहे तर त्यामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे कोणता आहे? नाऊन.
आता नाऊन म्हणजे काय? नाऊन म्हणजे नाव. तर इंग्रजीमध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे कोणता आहे? नाऊन. आता नाऊन कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय नाऊन? नाऊन कशाला म्हणायचं? नाऊन मीन्स नेम ऑफ पर्सन, नेम ऑफ प्लेस अँड नेम ऑफ थिंग. याचा जिथे उल्लेख होतो ह्या सर्व गोष्टी कशामध्ये येतात? इन अ नाऊन. आता आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून शिकूया. फॉर एक्झाम्पल मध्ये बघा, डॉग, इंडिया, हॅपी किंवा हॅपीनेस. हॅपीनेस. आता या ठिकाणी एक्झाम्पल काय दिलेलं आहे? डॉग, पर्टिक्युलर नाव आहे कुत्रा. इंडिया, कंट्री नेम आहे नाही का, इंडिया. प्लेस झालेला आहे, प्लेस. हॅपीनेस म्हणजे भाववाचक. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला जर एखादा गुण दाखवायचा असेल, भाववाचक नाम असते, तर त्याविषयी सुद्धा आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे शब्द सुद्धा घेता येतात. भावना व्यक्त करायचं असेल तर खूप आनंद झाला, खूप राग आला, हे सुद्धा शब्द कशामध्ये येत असतात? नाऊन मध्ये येत असतात. एक्झाम्पल, आता आपल्याला आपलं डोकं दुखत असेल तर आपण डोकं दुखत असेल तर कुठे जातो? डॉक्टरकडे. पण ज्या डॉक्टरकडे गेलं असेल त्या डॉक्टरला जर आपल्या ब्रेनमध्ये काय चालू आहे, कशामुळे डोकं दुखत आहे, या बॉडी पार्टचं जर त्याला माहिती नसेल तर तुम्हाला आराम पडेल का? नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला काय आवश्यक आहे? तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक बॉडी पार्टची त्या डॉक्टरला माहिती असणं आवश्यक आहे, तरच तो चांगली ट्रीटमेंट करू शकेल आणि तुम्ही दुसऱ्यांदा त्याच्याकडे पुन्हा जाऊ शकाल. बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, विमानाने प्रवास करत आहात. आपण बिनधास्त विमानाने प्रवास करणार कारण आपलं रिझर्वेशन झालेलं आहे, आपल्याला बुकिंग झालेलं आहे. पण आपल्या मनात एक शंका आलेली असते. कोणती शंका आलेली असेल बरं? आपण विमानात तर बसू, पण हा विमान पायलट जो आहे तो बरोबर चालवते की नाही, त्याला पूर्ण पार्टची माहिती आहे की नाही. म्हणजे आपल्या मनात कुठतरी काय होते, शंकेची पाल फुटफुटते. जर त्या पायलटला व्यवस्थित जर विमान चालवता आलं नाही तर अशा वेळेस काय होईल? त्या विमानामध्ये आपण जे काही बसलेलं असेल ते आपल्या मनात तर भीती वाटतच असेल. तर त्याला जर आपल्याला स्ट्रॉंग पाहायचं असेल की नाही हा ॲक्टिव्ह पायलट आहे, हे कशावर लक्षात येईल? की ज्यावेळेस तो चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्लेन हे करेल नाही का, चालवेल त्यावेळेस. म्हणजे त्याला त्या पूर्ण प्लेनविषयी, पूर्ण पार्टविषयी, पार्टविषयी जर पूर्ण माहिती असेल तर निश्चितच ते आपली गॅरंटी बसेल, विश्वास बसेल की नाही ही इज अ गुड पायलट नाही का. निश्चितच तो चांगला पायलट आहे, सुरक्षित आपल्याला चांगल्या ठिकाणी पोहोचवलेला आहे. तर हे तेव्हा आपली खात्री बसत असते. नाहीतर आपल्या मनात, सगळ्यांच्या मनात काय येतो? बापरे, आपण बसलो तर खरी, काय होते काय नाही. म्हणजेच काय, इंग्रजीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे प्रत्येक पार्टची, प्रत्येक वाक्याची, प्रत्येक गोष्टीची आपल्याला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. म्हणून इंग्रजीमध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे पार्ट ऑफ स्पीच सुद्धा शिकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. नाहीतर बऱ्याच मुलांना वाटते इट्स व्हेरी इझी टॉपिक, हा अतिशय सोपा टॉपिक आहे, हा हे मला जमते, ते मला जमते. कारण हे असेच असतात की बाबा आपल्याला जमते, पण ज्यावेळेस फ्लुएन्सीमध्ये तुम्हाला जर बोलायचं असेल तर त्यावेळेस ते विद्यार्थी मागे पडतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गोष्ट आपल्याला जाणून जर घ्यायची असेल तर इन्क्रीज ग्लॉसरी हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे इंग्रजी शिकण्यामागचा. दिस इज द मेजर थिंग टू स्पीक इंग्लिश. म्हणजे आपल्याला जर इंग्रजी बोलायचं असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुमचा इंग्रजीचे जे शब्द आहे किंवा शब्दसाठा असेल तर तो निश्चितच वाढवा, की जेणेकरून तुम्हाला इंग्रजी बोलताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. चला तर आता या पार्ट ऑफ स्पीचमध्ये पहिला जो टॉपिक घेतलेला आहे तो नाऊन. तर यामध्ये काही एक्झाम्पल्स बघूया की जेणेकरून त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की नाऊन काय असते बरं. फॉर एक्झाम्पल, सीता इज रीडिंग अ बुक. रीडिंग अ बुक. बघा या ठिकाणी सीता इज रीडिंग अ बुक. आपण आता सांगितलं नाउन इज अ नेम ऑफ पर्सन. व्यक्तीचं नाव या ठिकाणी कोणतं आलेलं आहे? सीता. सीता हे का झालेलं आहे? नाउन. चला सेकंड एक्झाम्पल कडे वळूया. इंडिया इज अ ब्युटिफुल कंट्री. भारत देश कसा आहे? अतिशय सुंदर देश आहे.
अ ब्युटिफुल कंट्री म्हणत आहे. म्हणजेच आपल्या देशाचं नाव काय आहे? भारत. म्हणजे इंडिया. म्हणजे इंडिया हे काय झालेलं आहे? तुमचं नाऊन झालेलं आहे. आलं विद्यार्थी मित्रांनो लक्षात की कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं नाऊन आलं असेल तर कशा पद्धतीने ओळखायचं? ठीक आहे. तर आजच्या तासामध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच शब्दाच्या जातीमध्ये पहिला जो टॉपिक आहे नाऊन कशा प्रकारे लक्षात घ्यायचा, कशा प्रकारे सेंटेन्समध्ये आलं तर ओळखायचं, याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. आणखी ज्या विद्यार्थ्यांना नाऊन हा टॉपिक चांगला समजला असेल त्यांनी प्रत्येकाने एक एक्झाम्पल कॉमेंटमध्ये मला पाठवा की जेणेकरून सेंटेन्समध्ये तुम्हाला कोणत्या प्रकार कोणतंही तुमच्या आवडीचं एखादं सेंटेन्स घ्या आणि त्यामध्ये नाऊन अशा प्रकारचं आहे म्हणून मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. लेट अस स्टॉप हिअर. थँक्यू.